गर्ज महाराष्ट्र माझा गर्ज महाराष्ट्र माझा बोला गर्वान अभिमानान निधड्या छातीन मराठ्यांचं कुळशील अनगाव दख्खनी भगव्या झेंड्याचं नाव शिवगाथा गाऊ गौरव भाजी जी शिवगाथा गाऊ गौरव भाजी जी शिवगाथा गाऊ गौरव भाजी जी 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 जी. नमस्कार सृजन हो. अप्रांतायन या उपक्रमाअंतर्गत आज एक वेगळाच विषय तुमच्या समोर मांडावा अशा विचारानं इथे बसलेलो आहे. विषय म्हटलं तर कोकणाशी संबंधित आणि म्हटलं तर महाराष्ट्राशी संबंधित, देशाशी संबंधित आणि म्हटलं तर जागतिक स्तरावरची कविता, त्याचा एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न कोकण, महाराष्ट्र, देश आणि जागतिक कविता अशा अनुषंगाने. हे मी अशासाठी म्हणतोय कारण स्कॉटिश कवी वॉल्टर स्कॉट याच्यापासून प्रेरणा घेऊन कोकणातील कवी माधव यांनी ऐतिहासिक काव्य लिहिली. आता ह्या ऐतिहासिक काव्यांचा दर्जा एवढा उत्तुंग होता, एवढा वरचा होता की मराठी साहित्यातले एक सर्वमान्य नाव म्हणून ऐतिहासिक काव्यासाठी कवी माधवांचं घेतलं जाऊ लागलं. हे कवी माधव कोण? तर कवी माधव कागदरे. आणि हे मूळचे कोकणातले गुहागर तालुक्यातले शिर हे त्यांचं गाव. आणि त्यांनी उत्तर आयुष्य हे चिपळूणमध्ये काढलं. काही दिवस ते लोकमान्य टिळक वाचन मंदिराचे अध्यक्ष सुद्धा होते. हा देश पातळीवर गौरवला गेलेला कवी त्याच्या समरगीतांसहित आपल्या समोर आज उलगडून सांगणार आहे. ज्येष्ठ अभ्यासक ज्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे, साहित्याचा अभ्यास आहे, समाजाचा अभ्यास आहे, या सर्व बदलांचा अभ्यास आहे असे माननीय प्रकाशजी देशपांडे सर. सर, मी तुम्हाला पहिल्यांदाच विचारतो की आम्हाला माधव या कवींबद्दल आधी ऐकून घ्यायचंय, मग आपण त्यांच्या समरगीतांकडे वळतो. माधव केशव कागदरे हे चिपळूणला बरीच वर्ष होते, पण त्यांचं मूळ गाव वाघर तालुक्यातलं शीर गावात त्यांचा जन्म खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला आहे, मलकापूरला. पण ते मूळचे शीरचे 1892 साली त्यांचा जन्म झाला आणि 1958 साली ते वाचले. माधवांची कविता म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन, ही कविता लोकांना ठाऊक आहे. किंवा त्यांनी अनेक इंग्रजी कवितांचं भाषांतर केले. मी भाषांतर म्हणत नाही, रूपांतर म्हणतो, कारण भाषांतर शब्दशः करावं लागतं. त्यांनी रूपांतर केलं होतं. रूपांतर अशा रूपानं ते माधव लोकांच्या समोर आले. पण माधवांचं वेगळेपण असं आहे की माधवांनी कोकण, संपूर्ण कोकण हे साहित्यामध्ये अजरामर केले असं नाही. माधवांची कविता ही या भूमीतल्या कणाकणात रुजलेली होती. तिथलं निसर्ग असेल, तिथलं पक्षी जीवन असेल, तिथलं सामान्य माणसांचं जीवन असेल, हे सगळं त्यांनी अतिशय तरल शब्दामध्ये कवितेत आणलं होतं. माधवांची ऐतिहासिक कविता ही एक प्रकारची संग्रामगीत आहे. ही संग्रामगीतं लोकांच्या समोर वेगळ्या पद्धतीने घ्यायला हवी आहे म्हणून. साधारणतः 1915 सालमध्ये माधवांचा पहिला कविता संग्रह आला.
आणि 1921 मध्ये त्यांची हिरवे तळ कोकण ही कविता आहे. मग त्यांनी संग्राम गीतं लिहायला साधारणतः केव्हा सुरुवात केली? हा तर त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हा. कारण 21 साली त्यांनी हिरवे तळ कोकण लिहिली. होय. लोकांना वाटतं ती निसर्ग कविता आहे, होय. पण ती निसर्ग कविता नाहीये. हा. एखाद्या महाकाव्याचं होय. स्तवन जे असतं, हा. तो पूर्वरंग जो असतो, हा. त्यामध्ये सगळं तिथलं वर्णन करून मी माझ्या ऐतिहासिक काव्याला प्रारंभ करतोय असं सांगायचं असतं. माधवांची हिरवे तळ कोकण ही कविता तशी आहे. कोणत्या महापराक्रमाचं वर्णन करायचं होतं त्यांना? काय झालं की कोकणामध्ये तान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, मानाजी आंग्रे, संभाजी आंग्रे यांनी दर्यावर राज्य केलं होतं एकेकाळी. म्हणजे टोपीकर असतील, म्हणजे इंग्रज असतील किंवा पोर्तुगीज असतील, या सगळ्यांना त्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. आणि त्यामुळे ते आंग्रे हे एक युगपुरुष आहेत, महापुरुष आहेत, ऐतिहासिक नेतृत्व करणारे. हे समजून माधवानी आंग्र्यांच्यावर एक दीर्घकाव्य लिहायची सुरुवात केली आणि त्याची प्रस्तावना म्हणून हिरवे तळ कोकण लिहिली. वा. माधव रत्नागिरीला हायस्कूलमध्ये शिकत होते, तर ऐतिहासिक काव्य म्हटलं की राम, कृष्ण वगैरे वगैरे देवता यांच्यावरच येतात. हीच माणसं होती का हो? बाकी कोणी नव्हतं का? आणि माधवाने असं ठरवलं की आपण जाणीवपूर्वक ऐतिहासिक कविता लिहायची. त्यावेळेला शाहिरांची परंपरा अशी वीररसयुक्त कविता अशी असायची. दुर्दैवानं काय झालं की पेशवाई आली आणि पेशवाई आल्यानंतर सगळीकडे जरा समृद्धी आली, सगळं जरा बरं वाटायला लागलं आणि मग शाहिरांची कविता ही वीरपुरुषांचं गुणगान गाण्यापेक्षा शृंगाराकडे वळायला लागली. बरोबर. राम जोशीची कविता आहे ना, की जशी मन्मथरती धाकटी सिंह समकटी उभी एकटी, गळ्यामध्ये हार, अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते जहर, मदर तलवार. किंवा आणखी काही कवी आहेत, वृंद छातीवर बुंद गेंद जणू गुलाब बहरा मधी, वसंत काळी जसे कोवळे तसे तुझे जोबन फुलती. अशी शृंगारी चावट कविता, शुद्ध शृंगार. शुद्ध शृंगार. अगदी त्या कविता म्हणजे त्या वीररस काव्य सोडलंच आणि त्यांनी शृंगारातच हे केलं. आणि त्यामुळे मग शाहिरांकडे बघण्याची दृष्टी लोकांची बदलली. माधवांना ते मान्य नव्हतं. माधवांनी आपली शाहीरगिरी कशी असेल हे म्हणताना त्यांनी आपल्या शाहीरगिरीवर एक कविता लिहिली आहे. त्याची सुंदर अशी आहे, युगायुगांची नवलपरी ही अमुची शाहीरगिरी, युगायुगातून जायची चैतन्या उधळीत असायची. आणि पुढे ते म्हणतात, आम्ही शाहीर आहोत आणि आम्ही काय लिहिणार आहोत. पुढे म्हणतात, सुलतानीचा सैतान करील जोवरी थैमान, अविरत तोवरी जगावरी चालणार शाहीरगिरी. राष्ट्रघातकी जनदुष्ट, राष्ट्रघातकी जनदुष्ट, जोवरी न झाले नष्ट, अविरत तोवरी जगावरी चालणार शाहीरगिरी. शाहीर कसा असावा? राष्ट्राचे कट्टे भक्त, राष्ट्राचे कट्टे भक्त, पावतीर जोवरी कष्ट, तो वरी नच शाहिराचे तंतुवाद्य थांबायचे. म्हणजे तुंतुण्यावर गायचं काय? बरोबर. तर वीररस पूर्ण गाणं गायचं असतं. माधवांना शाहीर वगैरे अशी उपाधी कुठे दिलेली सापडत नाही. दिलेलीच नाहीये. म्हणजे त्यांचं ऐतिहासिक काव्य होतं, वीररसाचं काव्य होतं, पण ते पोवाड्यासारखं नव्हतं. तेच माधवांचा पोवाडा फक्त एकच आहे. आणि तो आहे म्हणजे आंग्र्यांनी इंग्रजांना जे पाणी पाजलं होतं
विजयदुर्गवर हा घेरिया, हा त्या घेरियाच्या लढाईवर हा माधवाने एक सुंदर पोवाडा लिहिला होता हा आणि त्या पोवाड्यामध्ये त्यांनी इतके छान वर्णन केलेलं आहे. ते पोवाडा गाणारा जो शाहीर असतो, त्या काळात निघाले जे शाहीर होते हो. ते शाहीर फार शिकलेले नसायचे. होय. हे आपल्याकडे अजून म्हणजे त्या मला आठवते की जुन्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये इष्टू फाकडा हो. स्टुअर्ट म्हणून एक इंग्रज होता, होय. त्याला म्हणायचे इष्टू फाकडा. कारण ते त्यावेळेला बोलणे म्हणजे त्यांना ही नावं सुद्धा माहिती नव्हती. बरोबर, पद्धतच पण वेगळी. माधवानी सुद्धा त्या कवितेमध्ये हाक, हिंगुळ असे शब्द वापरले. हा हाक म्हणजे काय? होय. हाक नावाचं एक जहाज होतं. हा. हिंगुळ म्हणजे काय? इगल नावाचं एक जहाज होतं हा इंग्रजांचं. हा ते म्हणतात कामाडोरचा पापला. हा कामाडोर म्हणजे कोण? कमांडर. हा कारण तो तो जो गाणारा शाहीर आहे त्याला ते लक्षात द्यायला तो पाहिजे. असा हेच आहे ना, म्हणजे छोटा याच्यातला आहे तो. त्यामुळे तो असं म्हणणारच नाही. तो काही कमांडर म्हणणार नाही, बरोबर. तो कमांडरच म्हणणार. बरोबर. आता त्याच्यामध्ये त्यांनी इतकं छान हे केलेलं आहे की म्हणजे जेव्हा इंग्रज चालून आला, हून नावाचा इंग्रज अधिकारी होता, तो मुंबईहून चालून आला. त्यानं म्हणजे तो स्वतः नव्हता पण त्यानं पाठवले होते लोक. आणि कान्होजी आंग्र्यांनी घेरी याच्या लढाईमध्ये इतका सपाटून मार दिला. इतकंच नव्हे तर त्याच्या बोटीवरचं, इंग्रजांच्या बोटीवरचा युनियन जॅक सुद्धा काढून घेतलं होतं. हे एखादा राष्ट्रध्वज हो, काढून घेणं किती मोठं हे आहे. केवढं असतं. कान्होजी आंग्रे हो, किती दीर्घ दृष्टीचा योद्धा होता. हो. खरं म्हणजे मला कान्होजी आंग्र्यांबद्दलही बोलता येईल. कान्होजी आंग्र्यांच्या कुटुंबाला पूर्वसुरीला समुद्र सुद्धा माहीत नव्हता. हा कारण हे सातारा जिल्ह्यातले, हा सातारा जिल्ह्यात बरेच जण कान्होजी आंग्रे हे कोकणातले समजतात. हा, सातारा जिल्ह्यातला तो. हा त्याचे वडील हा सुवर्णदुर्गावर हा. तिथे चाकरीला आले. हा. आणि तिथे चाकरीला आल्यानंतर पुढे त्यांचा मुलगा कान्होजी हा मोठा झाला. म्हणजे की त्यांनी बंदोबस्त कसा केला? मेड्यान मेडे हुड्यान हुडे फिरले सखेल आंग्रे धनी केली दुर्गाची पाहणी तपासून बघली समधी दारू वळ्याची पोटाला बघितली नाही तर हा बघली. बघली. हा तो तोडचे बोलावले सामुरे हा दिली ताकीद इंग्रजा नाही टिकावा किल्ल्या मोरे. हा ह्या सगळ्याची त्यांनी सुंदर हे केलेली आहे. आणि हे सगळे झाल्यानंतर होय. दूनचे ते अधिकारी आले, पराभूत झाले. शेवटी त्यांनी 200 घोडे होते होय. ते कान्होजी आंग्र्यांना दिले. हा. सगळं दिलं होय. आणि त्यांना सांगितलं आम्हाला जाऊ द्या म्हणून. जा तुम्ही म्हणले. आणि सांगितलं गुणला पाठवा, त्याला पण बघतो म्हणून. आणि मला त्या सगळ्यामध्ये महत्वाचं काय वाटतं तर त्यांनी हा पोवाडा लिहिला. होय. तर पोवाडा लिहिताना त्यांनी त्याचं पुढे असं हे केलेलं आहे की काय झालं या पोवाड्याच्या शेवटी हा शाहीर कसा आहे. होय. शाहीर कसं आपण सांगितलं तसं हा कुठेतरी त्या काळात गोपी वगैरे शाहीर असायचे. होय. ते शाहीर आहे. म्हणजे आता पुढे असं म्हटलंय धूळ फुटकीत आमच्या मुलकाला खासा गुण नाही कसा आला. कारण गुण म्हटलं तर मी धूळ उडवीन त्यांची. हो हो गुणगान करेल. धूळ फुटकीत आमच्या मुलकाला खासा गुण नाही कसा आला. सांगा निरोप गुण खाशाला भुकेला अंगला तुमच्या भेटीला. घोडे इंग्रजाचे घेतले सुखाने इंग्रज जाऊ दिला. होय. पटेरा इंग्रजाचा बावटा होय. जामदार खाण्यात ठेवला. कधी सोन्याची वाटेल ज्या शूरवीराने इंग्रजांचा पराभव केलाय त्यांचा सन्मान कसा केलाय. होय. हे म्हणतात असं कधी सोन्याची वाटणी पोशाख दरबावी लोकांना लढाईत पडलेचे झुंजार यांच्या माणसांचा घेतला समाचार. घेतो कान्होजी सावळा, घेतो कान्होजी सावळा दिलासा खूप फौजेला केला. कागद साताऱ्याला धाडीला, हा कागद साताऱ्याला धाडीला शाहू महाराज संतोषाला. आता पुढे शाहिदाचं नाव हा किती सुंदर नाव केले त्यांनी केले बघा.
नांदे साळकाई काठाला हा कोकम कुसरीच्या राईला हा तळे कोकणचा शाहीर हा कुशा केसू गिरवण कर त्याचा संबळ वाजला वा. पोवाडा आंग्र्याचा गायला वा वा पोवाडा त्यांनी एकच पोवाडा दिला काय आहे माहिती का की ऐतिहासिक कविता म्हटलं की आपल्याला दुर्गाप्रसाद तिवारींची आठवण येते हा पण दुर्गाप्रसाद तिवारी खूप मोठे कवी होते या विषयावर गमतच नाहीये हा. त्यांनी अनेक संग्राम म्हणजे वेचक निवडून त्यांनी त्याच्यावर काव्य लिहिलं पण ते एकाच वृत्तात लिहिलेलं होतं हा वृत्तांचं वैविध्य हे माधवांचं महत्वाचं आहे यामध्ये काय झालं माधवांची मी मगाशी म्हटलं तसं इतिहासाकडे बघण्याची दृष्टीच वेगळी होती हा माधवांची एक कविता आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मी हे का करतोय आणि म्हणजे कसं असतं की आपण किती म्हटलं तरी आपल्याला कुठेतरी आत एक दुःख असतं बरोबर पण सगळं आपलं गेलेलं आहे आता हा 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 वाहतो अजूनही दर्याकडे ही कविता आहे त्यांची हा म्हणजे आज जर तुम्ही गेलात एखाद्या किल्ल्यावर तर त्यातले सगळे भग्न अवशेष दिसतात मला गोनी दांडेकरांची आठवण येते गोनी दांडेकरांनी फार चांगलं म्हटलंय की तुम्ही म्हणले राजस्थानात गेलात तर तुम्हाला सुंदर तिथे किल्ले बघायला मिळतात हो कारण जे आक्रमक आले त्यांच्यासमोर त्यांनी शरणागती पत्करली पुन्हा आक्रमकाला आपली मुलगी दिली आणि त्यामुळे त्यांचे सगळे जे राजवाडे वगैरे होते, सगळ्या त्या ते राहिले सुरक्षित आहे. हो. इथं तसं नाहीये होय. इंग्रजांना शेवटचं राज्य घ्यायला लागलं ते मराठ्यांचा पराभव झाल्यानंतरच इंग्रजांचं राज्य आलं असं म्हणतात हो. आणि त्यामुळे गोनी दांडेकर म्हणतात की आमच्या छाताडावर वार आहेत हो. आमच्या छाताडावर वार आहेत त्यामुळे आमचे किल्ले उद्ध्वस्त झाले असाच एक उद्ध्वस्त किल्ला हा. आपली व्यथा सांगतोय हा. माधवांनी फार चांगली कविता दिली हा. पाहतो अजूनही दर्याकडे हो. तिथून एकदा जलचर ऋतूचे बघा तिथून एकदा जलचर ऋतूचे उडवा या चंदन गेली जल जुंगार तलांडी हवेशे धावून असं आहे पुढे ते किल्ल्याचं वर्णन करतात आणि मग शेवटी म्हणतात दुर्ग पुराणा तथापि त्याचे स्मरण अहर्निश करी येथील अजूनही परतुनी ऐशी आसतया अंतरी नवे येऊनी जगजन्माला रांगे त्या भोवती दुर्ग पुराणा रिझवू शकेना नव्या जगाची कृती काही भोवती चाले याची जाणीव त्या नच त्याला दर्यावरती अखंड लावून डोळे तो राहिला वा वा ढासळले तट ढासळले आणि लागले कोसळावया होडे उंचावून तरी मान पाहतो अजूनही दर्याकडे माधवांच्या मनातली कवितेची ही भावना आहे माधवानी बरीच टोपण नावं घेतली होती ऐतिहासिक कवितेसाठी काही वेगळं टोपण नाव घेतलं होतं की माधव म्हणूनच केली. कारण त्यांनी बरंच लिखाण केलं वेगवेगळ्या पद्धतीने निसर्ग कविता सुद्धा त्यांनी खूप हो, लिहिल्या बाल हो. कविता लिहिल्या भाषांतरं केली अगदी रवींद्रनाथांच्या कविता सुद्धा त्यांनी भाषांतर हो, हो, हो. आणि टोपण नाव सुद्धा खूप घेतली हो याच्यामध्ये मला पानपतचा जो सूर आहे हा. त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल हा छान आहे कविता हा मराठीच्या इतिहासामध्ये हो पानिपत ही गोड जखम आहे हो वीर सावरकरांनी एक नाटक पण लिहिलं होतं हो आणि त्यामध्ये त्यांनी एका मुलीचा प्रवेश दाखवला होता माधवरावांचा समजते हा. ती म्हणते सोनपत पानपत तुमची आमची गेली पत बादशाह हिंदूपत घ्या घ्या सूर त्यामुळे पानिपतचा सूर हे प्रत्येक मराठ्यांचं एक म्हणजे आत्म असा आवेशच होता एक आद्य कर्तव्यच होतं कर्तव्य म्हणायला होतं त्यामध्ये पानिपतचा सूर ही कविता अशी आहे हो पण मराठ्यांच्या मनामध्ये तो जो सूर होता हो की ज्या रोहिल्यांनी बोलावलं ज्या नजीब खान रोहिल्यांनी त्यांना बोलावलेला आहे त्याचा सूर घेतलाच पाहिजे आणि मग ते जर पानिपतचा सूर ही कविता आहे बघा कशी आहे ती
की काय रोहिले पहा बसला पाहत क्षितिजा वरदे दिसते काळे सजल मेघते म्हणता आले चकचकाट जो मधुनी चाले गमे तुम्हाती बिजली चमकते. म्हणजे मराठी असे वेगाने येते वेगाने दौडत येते. हा. आणि 12 वर्ष सुद्धा झाली नाहीये म्हणून पुढे म्हणतात ते पुरे ना अजूनही तपही लोटले तुमचे तोच स्मरण लोपले परीन मराठे तुम्हा विसरले स्वप्नेही त्या स्मरे पानिपत. असं नक्कीच स्वप्नात सुद्धा पानिपत विसरता येत नाही. पुढे म्हणतात वद्य पशुसम वधिले जेथे सह्याद्रीच्या प्रियपुत्राते खरा मराठा विस्मरेल ते कल्पांती तरी केली पानिपत. पानपती जे रक्त सांडले पानपती जे रक्त सांडले सूड सूड ते म्हणत आटले अजून अस्थिंचे पर्वत तिथले सूड सूड या शब्दा गरजते. महाराष्ट्र भू निश्वासातन अश्रू जलांच्या बिंदू बिंदूतून पानपती गळद्या हृदयातून वीर निघाले तुम्हास हुडचित. मराठ्यांची सेना चालू नाही. हे एक युद्ध पूर्ण उभं राहतं, अंगावर शहारे येतात, रोमांच येतात. मराठ्यांचं नेतृत्व कोण करत होतं? महादजी शिंदे अच्छा. होळकर हे सगळे करत होते. आणि मग त्याचं वर्णन ते करतात. वीर मराठे आले गरजत वीर मराठे आले गरजत पर्वत सगळे कंपित झाले बिनीला शोभविती बिनीवाले. म्हणजे सरदार आहेत सरदार ते. बिनीला शोभविती बिनीवाले शिंद्यांचे दळ मागुनी चाले. देशाचं वर्णन करताना माधव म्हणतात दात आपुले कर कर चालू धूळ शत्रूला चारा याला होळकरांचा उत्सुक व्हाला येती कानळे राखा याला निज राष्ट्राचे नाव सलामत. राज्य कोणाचं आहे? छत्रपतींचे श्रीमंतांचे राष्ट्राच्या अत्युग्र तपाचे प्रखर तेजते आले साचे जाळा या घन कुबेरा धावते. समर गर्जना हर हर झाली रिपुही तिकडून दे आरोळी उभय दळांची गाठ पडली धडाड तोफा तोच धडाडत शुक्र तालची घोर लढाई तलवारींची टिप्पर घाई अश्वदळाचा मार सवाई रोही व्यासदे वृती दहशत. पत्थर गळते पत्थर फुटले क्रुद्ध मराठे गरजत उठले कोट छातीचा कुरली घुसले रिपुरुधिराचे पाठ वाढवतो. तर ते पुढे त्यांनी मराठ्यांनी शुक्रताल किल्ला फोडला किल्ला उद्ध्वस्त केला. आणि पुढे त्यांनी म्हणजे पुढचं त्याचं वर्णन असं आहे मराठ्यांना तो राग होता तो नजीब खान वैद्याचा प्रेते तुडवीत मार्ग काढले. असंख्य रोहिले मारले गेले. बरोबर. प्रेतांचा खच पडला. प्रेतांचा खच पडला. प्रेते तुडवीत मार्ग काढून नजीब खानच्या अस्थी उकरून केले त्याचे चूर्ण जाळून गुलाल समते गरजत उधळी. ही लढाई काय आहे? कशासाठी आहे? दत्ताजी हा तुझ्या वधाचा. दत्ताजी शिंदेला मारले गेले. हा. जनकोजी हा तुझ्या वधाचा. दत्ताजी हा तुझ्या वधाचा. जनकोजी हा तुझ्या वधाचा. इब्राहिम हा तुझ्या वधाचा. सूड राष्ट्र घे पहा तयापुत वीर मराठे आले गिरजते. शब्द सुद्धा एवढे असे मोजके आणि नेटके असे अंगावर रोमांच येणं शिरशिर येणं असं रक्ताचा प्रवाह बदलणं वगैरे हे सगळे भाव हे सगळे शब्द ऐकताना आताही नक्कीच येतात. नक्की तारापूरचा रणसंग्राम कवी माधव यांनी लिहिला. हा नेमका कधी घडला होता? काय आहे माहिती का आपल्याला वसईचा किल्ला जिंकला हो. हे ठाऊक आहे. होय. पण वसईच्या किल्ल्याच्या आधी तारापूरचा संग्राम आहे. हा. त्या लढाईमध्ये इंग्रजांनी पोर्तुगीजांना जबरदस्त मार दिला. हा. तो मार बघूनच वसईचा विजयी
जो अधिकारी होता तोही घाबरला होता. हम्म. त्यामुळे पुढची वसईची लढाई सोपी झाली होती. हम्म. पण तारापूरचा संग्राम ही सगळ्यात मोठी लढाई झाली होती इतिहासातली. हम्म. त्या लढाईचं वर्णन करताना मी पुन्हा म्हटलं तसं माधवांचं शब्दाचं वजन एवढं प्रचंड आहे. हम्म. त्याला त्या शब्दाला म्हणजे आशयानुरूप शब्द कसे यावेत ते माधवांच्या कवितेतून आपल्याला लक्षात येतं. तारापूरचा संग्राम हम्म. ते कसं आहे, तुडुम तुडुम हा झडे नगारा, तुडुम तुडुम. हा हा. तुडुम तुडुम हा झडे नगारा, एल्गाराचा देत इशारा, हा. भगवा झेंडा पुढे फरारा, एल्गाराचा देत इशारा. संबंध लढाईचं वर्णनच असं आहे. हा. हे लक्षात येतं की त्याला आपण मार्चिंग सॉंग म्हणतो, हो. संचलन गीत. हो. सैन्य चाललंय पुढे होय. आणि त्यावेळेला हा जो टॉक टॉक हा. जो साऊंड तयार होतो. साऊंड तयार होतो. हा. त्या आवाजाला हा. बरोबर घेऊन होय. माधवानी कविता लिहिली. म्हणजे असं वेव्ह टाईप असं हा. असं असं दोडणार असं परिणाम. तुडुम तुडुम हा झडे निघाला असं म्हणलं की लक्षात येतं. हो. निघालाय सैन्य. निघालंय. तुडुम तुडुम हा झडे निघाला, एल्गाराचा देत. आता पुढे म्हणतात, मर्द मराठे उठा उठा तर गरजत हर हर चला करा सर, बुलंद बाका घडता राहतो. आता तारापूरचा किल्ला कसा आहे, हम्म. तीन बाजूला खंदक खोल, चौथ्या बाजूस पाणी डोल, हम्म. हात जीवाचे घ्या या मोल, उड्डाणोच अयास गोल. म्हणजे तोफेंचे गोळे. अयास गोल नाही, तोफेंचे गोळे. भयन तयाचे तुम्हास तेवर, आद्य शक्तीचे तुम्ही किंकर. हम्म. मग मराठ्यानं शेवटी लढाई करताना आपल्याला कोणाला तरी आवाहन करायला लागतं. बरं. सैनिकांना काहीतरी आवाहन करायला लागतं. मग ते असं म्हणतात की भयन तयाचे तुम्हास तेवर, आद्य शक्तीचे तुम्ही किंकर, उठा करा सर घडता राहतो. धर्मरक्षिक बघा, धर्मरक्षिका महाराष्ट्राची, प्रसन्न अंबा तुम्हास साची, वरपुण्याई शिवरायांची, भीती उर्वी फिरंगी यांची, हो. सैतानी अवलाद भयंकर. पोर्तुगीजांबद्दल सांगायलाच होतं. पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार, गोव्यामधलं केलेलं इन्क्विजिशन वगैरे, हो. हा अंगावर शहारे आणणार नव्हता. भयानक विषय आहे. हा. म्हणजे नरपशु कसे असावे असं पोर्तुगीजांनी त्यावेळेला लोकांवर अत्याचार केलेले होते. म्हणून ते म्हणतात, सैतानी अवलाद भयंकर, कहर उडविते करुनी इथे घर, करा तयाचा घड सर गळतारा पुढे. हरिअस्त्रांची तमाकुण आहे, म्हणजे आकाशातनं उडणारे टोपेचे गोळे वगैरे आहेत, तो आकाशातून येणारे शस्त्र वगैरे आहेत. हरिअस्त्रांची तमा कुणाला, कचदल पापी नादा नादा. हम्म. हरिअस्त्रांची तमा कशाला, शिवशाहीराच्या रणमर्दाला. हे सगळं हे आहे. मग ते पुढे म्हणतात की आता हा लढाई करायची आहे, तर कशी लढाई करायची. हम्म. ते असं म्हणजे सैन्य कसं आहे तयार, सैन्य सगळं तयार झालेलं आहे. की खाडी मधल्या माडी माझी, खाडीमध्ये घरामध्ये माडी आहे, त्या माडीवर हा. शिवाजी अप्पा बसलेले आहेत. हा. खाडी मधल्या माडी माझी, सूत्रधार रणधीर चिमाजी, हा. असंख्य त्याच्या तामीन गाजी, करुवारीची मिळती भाजी. पवार शिंदे शूर होळकर, फौजबंद सरदार मातबर, एल्गाराला उठले सत्वर. हे सगळं हे झालं. लढाई सुरू झालेली. हम्म. शेवट कसा होता त्याचा, हम्म. झाले वरती झेलीत गोडी, हम्म. काबीज केली प्रथम सफेदी. हे सफेदी म्हणजे प्रवेशद्वार आहे. प्रवेश द्वार. झाले वरती झेलीत गोडी, गळात शिरले उतरून खाली, गनिमाला तो चिरुनी चराचर, हम्म. गनिमाला तो चिरुनी चराचर, खिंडा रातून घुसले लष्कर करा वया गड सरकारा. आतील मेढे कोट फोडीला, हम्म. आतील मेढे कोट फोडीला, उगारला आणि सर्व तोडीला. हा. जेव्हा मर्दीने बुलंद किल्ला फिरंगी यांचा काबीज केला, विजयानंदे गरजे लष्कर, हम्म. विजयानंदे गरजे लष्कर, असो कितीही वसई मातब्बर, हम्म. दशा अखेरीस हीच तिची कर,
पुढची वसई आहे ना. हो. हा. जासूद सुटले कळवा याला छत्रपतीला श्रीमंताला धर्मद्वेष्टा कटुनी वेला. इथे पुन्हा ते पोर्तुगीजाबद्दल त्यांनी सगळं. जासूद सुटले कळवा याला छत्रपतीला श्रीमंताला धर्मद्वेष्टा कटुनी मेला. स्वामींच्या यश तलवारीला भगवा झेंडा धनुनी शरावर. हे या सगळ्या ऐतिहासिक कविता व इतर सगळ्या कविता माधव केशव काडतरे हे बरेच वर्ष अबकारी खात्यामध्ये म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये कामाला होते. बरंचसं वास्तव्य त्यांचं मुंबईला झालेलं आहे. मग ती सगळी नोकरी सांभाळत एवढ्या सगळ्या कविता लिहायचे ते. हो. म्हणजे एवढा अभ्यास एवढा वायसंग जपणं. म्हणजे सांगू का हां ते एशियाटिकमध्ये हां वेळ मिळाला की एशियाटिकमध्ये जाऊन बसायची हो आणि तिथे अभ्यास करायची. हां त्यांचं म्हणणं असं होतं की आपण अभ्यास केला नाही, हो जर आपण इतिहास सगळा शोधून पाहिला नाही हो तर आपल्या शब्दांना वजन राहणार नाही. हो आपल्या शब्दाला म्हणजे सत्यता येणार नाही. हो पण नुसतेच ते ज्याला काय म्हणतो आपण हवेतली इमली होती. हो बरोबर. कविता म्हणजे हवेतले इमले असू नये असं त्यांना वाटतं. कारण त्यांनी एवढी भाषांतर केली म्हणजे मगाशी म्हटल्या पद्धतीने की रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांनी हो. कविता त्यांनी भाषांतरित केल्या. गोल्डस्मिथ नावाच्या कवीची मिस गर्ल इन द रेन ही इंग्लिश कविता त्यांनी मराठीमध्ये म्हणजे पावसात भिजणारी पोट हो. अशा तऱ्हेनं ते हो, हो. पण जे सांगितलं ना ते सगळं लिहिताना हा ते त्याला मराठी बाधायचं. हो 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 म्हणजे जसे तसे शब्द योजून नाही, नाही, फक्त नाही. प्रतिशब्द करून वगैरे अनुवाद नाही त्याचे केला. शब्द वगैरे नाही ते त्यांनी चक्क त्याला मराठी पूर्ण फ्रेमवर्क त्याचं होतं ना ते सगळं मराठीचं केलं. म्हणजे मला ती एक सॉंग ऑफ द सी म्हणून एक कविता आहे. हा त्या सॉंग ऑफ द सीचं त्यांनी इतकं छान वर्णन केलं होतं, हा. भाषांतर केलं होतं. हो त्याचे शब्द असे आहेत. अफाट पुरती पाण पसारा. हा आता गमत समुद्राचं वर्णन पाण पसारा. एखाद्याने आपण म्हणतो काय पसारा मांडलाय. हो बरोबर. हा. असा पाण्याचा पसारा आहे. अफाट पुरती पाण पसारा पाणी मौजा करी वेगवंत हा मारुत अमुची पाठ मागुनी घडी फडफडणाऱ्या शुभ्र पांढऱ्या शिळात भरला पुरा काठ थोरल्या काठीला वाकडी तो धावरा. हा आता वाऱ्याला धावरा शब्द माधवांचं वेगळे पण खरं म्हणजे हे एकच विशेषण नाही घेऊन चालायचे ते कोकणी शैलीतली किंवा जी एक मातीतली विशेषण होती ना ते जपायचे जपायचे. सगळे जपायचे. हो. हे आता त्यांची एक म्हणजे ती मला वाटतं हेमन्सची कविता आहे ती. हा. A.B. हेमन्स म्हणून एक कवी होऊन गेला त्याने कॅसबियांका ही कविता नाही. हा कॅसबियांका ही कविता अशी आहे की त्याला आपण काय म्हणू समुद्रावर हम्म. एक कॅप्टन आपल्या मुलाला घेऊन गेलाय. हो. त्याला काय माहिती आता उद्या लढाई येणार आहे. हो. मग त्यावेळेला असं होतं की चाचे कधीही यायचे. हो. माधवानी त्यांचं वर्णन निळे जॅकेटवाले केले. पण त्यावेळेला अशी पद्धत होती निळे जॅकेट घालून ते हो, असायचे. त्यांचा ड्रेस अजूनही हा. बऱ्याच वेळेला हा. अशा पद्धतीने दिसतो. माधवानी एकदम निळे जॅकेटवाले केले. हो. तर ते असे यायचे. तर ती कॅसाबियांका अशी आहे की असा तो हे झालेला आहे हम्म. मुलाला घेऊन आला हो. आणि घेऊन आल्यानंतर एकाएकी समुद्रातून हल्ला आला. हो. आणि हल्ला आल्यानंतर तो म्हणतो की थांब मी आलो. हो. तर त्याला वाटतं की आपण लगेच एकदा पराभव करू आणि येऊ. हो. तो मुलगा खाली आहे. बाप डेकवर गेला हो. आणि लढाई करून प्रचंड लढाई झाली. तर बाप मेला, तो मुलगा पण गेला. अशी ती त्याचा बियांकडे होती. हो. परदेशी कविता आहे. हो. त्याचं वर्णन त्यांनी त्या पद्धतीने केलं असेल. हो. माधवांच्या मनी मानसी कायम हो. मराठी, हो. मराठ्यांचा इतिहास, आंग्रे हो. आंग्रे हे तर त्यांचं दैवत होतं. हा. आणि त्यामुळे ते आंग्र्यांबद्दल कायम द्यायचे. हम्म. आता त्यांनी याचं भाषांतर रूपांतर रूपांतर करताना त्यांनी त्याला पुन्हा आंग्र्यांचंच दिलं वर्णन. हा. आता ही कविता खरं म्हणजे अलीकडची आहे. हो बरोबर. पण त्याला त्यांनी त्याचं वर्णन करताना पुन्हा तेच म्हणतात. हा. की आता ती कॅसावी आहे काय, होय. पण यांच्या दृष्टीनं ती कॅसावी यांचा विषय असेल हा.
ती अंग्रेजची आहे. होय. तिला त्यांनी सावित्री नाव दिले. त्या बोटीला त्यांनी म्हणजे मोठी बोट किंवा जहाज त्याला जहाज आहे, त्याला त्याचा बेन केला सावित्री केलं. पडे दमानी रणखेलांची, हा अंग्रेजची. होय. पडे दमानी रणखेलांची सावित्री रणतरी झुंजता शत्रूशी सागरी. तोडू पाहे गाठ तुटे ना काठ दूर राहिला, हा. चौकडे उदक दिसे दृष्टीला. भांडी, घरातली भांडी नव्हे, कारण बऱ्याच जणांना भांडी म्हणजे घरातली भांडी वाटतात. भांडी म्हणजे तोफा असं. त्यामुळे भांड म्हणजे की तोफ असं. मग ते त्याचं वर्णन करतात असं वाटतं. भांडी झाली सर्व निकामी मारतीचा थांबला उपायन. भांडी झाली सर्व निकामी मारतीचा थांबला उपायन सुटकेचा राहिला. सरखेलांचे समरशूर रणधीर तरी बोलती वरुणा आम्ही शरणागती. येईल हस्तगत करावया हरी होऊनी टोप हाव भरी टोपी वाळा आली. बघा पुन्हा ते कसं आहे ते पुन्हा ते चाचे नाहीये, ते इंग्रज आहे. होऊनी हाव भरी टोपी वाळा आली जर समाधी देऊ त्यास इथे सत्वरी. पुढच्या गोड्या हत्या रामिशी भिडू तया बेशक वाढवू कोकण चालवते. हे जे आहे ना की त्यांना कोकण त्यांच्यामध्ये जो जपलेला होता ना त्याच्या प्रत्येक कवितेमध्ये दिसतो. सुंदर आहे, फार सुंदर आहे कविता. कविता म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. आणि तो मुलगा असा थांबलेला आहे खाली, बाप वर गेलेला आहे, पडलेला आहे. तो मुलाला काही माहिती नाही आहे आणि तो मुलगा बापाला हाक मारून बोलतोय येऊ का, देऊ का, बोला बाबा, बोला बाबा. पुन्हा एकदा ओरडतो म्हणे एवढे बदलागी सांगणे. येऊ का मी निघून येतुनी खाली आता तरी राहू का अजूनही पहाऱ्यावरी. दिले तयाला बुम बुम या शब्दाने उत्तर शत्रूच्या तोफाने निष्ठून. द्रुतगतीने फुरफुरत सरकुनी त्या बाळाच्या पुढे तोच ये आगीचे साकडे. आगीची लागे आत मुखा त्याची या ते केसही त्याचे तसे हुरपळावया. बाळाच्या हृदयी परीन धारा भया. निराश तरीही शूर शांत तो मृत्यूस्थानी उभा. बघे लळलळीत अग्नीच्या चिभा. हा सुंदर कविता आहे. त्या ह्याच्यामध्ये एवढे भाव सुद्धा ते आणतात ना एकाच वेळेला. सगळे भाव आणतात, सगळे भाव आणतात त्याच्यात. तो ओरडला, तो ओरडला बाबा मजला सांगावे काय ते. काय मी अजूनही राहावे इथे. उत्तर नाही खालून आले यावे उत्तर कसे. उत्तर नाही खालून आले यावे उत्तर कसे. बाळ तो खडाच म्हणून असे. वाट काढुनी दोड्या मधुनी शिडा दुशिडातून सत्वर पसरली आग मस्तकावर. रण तरीस तिने निज तेजे आच्छा दिले. अति उंच भडकत्या ढालीला गाठले. ज्वालांचे तांडव हवेत वर चालले. हरारती ज्या परी फरारे नभात वाऱ्यावरी. भासते ज्वालावरी त्या परी. पुढे स्फोट भयंकर एकाएकी दारूचा होऊनी रण तरी अदृश्य झाली तरी. बालवीर जो खडा तरीच्या होता पटईवरी. काय तो कोठे गेला तरी. अवशेषांना देती तरीच्या विखरुनी आठही दिशा. दया हे मरुद गणांना पुसा. पुन्हा मी म्हटलं तसं मला पुन्हा तिथे त्यांना अंग्रेज आठवतात. आता या कवितेत पुन्हा पुन्हा अंग्रेज येतात. काठी मोठी इथे, काठी मोठी इथे सुकाणो तिकडे आंदोलत. तरंगे निशाण शंखांकित. अंग्रेजांच्या ध्वजावर शंखाचं चिन्ह असायचं. आता इथे अंग्रेजी परत येतात. तरंगे निशाण शंखांकित. भूमिका ज्याकडे जी वठवाया.
सुखतान तयाने जरी उठविले तिला उमद्यात फरी तो सर्व उमदा एकला बालवीर तो खडा तरीच्या होता पटईवरी निमाला गेला देवा. कवी माधवानी जशा शिवकालीन वास्तूंवर किंवा गड किल्ल्यांवर किंवा तुम्ही म्हणाल तसं की ते खूपच अंग्रेजीच्या प्रेमामध्ये होते, त्यांच्यावर कविता लिहिल्या, तशाच पेशवाईमधले जे बापू गोखलेंवर त्यांनी एक अफलातून कविता लिहिली. पेशवाईच्या बऱ्याच कविता लिहिली. अच्छा. पेशवाईच्या कविता भरपूर आहे. हां. सवाई माधवरावच्या मृत्यूवर लिहिलेली हो. खूप चांगल्या कविता आहेत त्या. हो. ते सवाई माधवरावच्या मृत्यूबद्दल लिहितात ते म्हणजे ते इतके विकल होतात. हां, भाऊक होतं. तर ते म्हणतात की पूर्वीला कोण तुझं गेलं. हां. कसं आहे म्हणजे त्यांच्या मनातल्या भावना काय आहे. हो. पूर्वीला कोण तुझं येणं रायास वर्तमान. हां. म्हणजे बाजीरावानं बाजीराव. पूर्वीला तोच कोण तुझं विण कोण रायास वर्तमान इस्तंबूलच्या किल्ल्यावरती जरी पटकारो इराणपर्यंत जायची इच्छा बाळगणारे माधव आहेत. म्हणजे माधवांच्या पेशवाईवरच्या कविता सुद्धा भरपूर आहे. हो. पण गोकर्ण खा लढणेवाला ही कविता खूप वेगळी आहे. कारण झालं काय, बापू गोखले आष्टीच्या रणसंग्रामात पडले हां. आणि आष्टीचा रणसंग्राम हा शेवटचा रणसंग्राम. हां. त्यानंतर बाजीरावनं हां. स्वराज्यावर उदक सोडले हो. आणि स्वराज्य संपले. हो. तर त्यामुळे दुसरा बाजूला. दुसरा बाजीराव. दुसरा बाजूला. तर ते जे घडलं हां. शेवटची लढाई जी झाली हां, बरोबर. आष्टीची, त्या आष्ट्याच्या लढाईवरची ही कविता आहे. म्हणजे एक प्रकारे बापू गोखले हा शेवटचा सरसेनापती आहे. शेवटचा सरसेनापती आहे. हे तर ते वर्णन त्यांनी इतकं सुंदर केलेलं आहे. ती कविता पाठ्यपुस्तकात होती पूर्वीच्या काळात. हां. खूप जुन्या लोकांना आठवते ती कविता. हां. हां. हा कोण इथे पडलेला, हां. हा कोण इथे पडलेला भोकल खा लढणेवाला हां. स्वातंत्र्य सूर्य असताना. बघा कसं आहे, स्वातंत्र्य सूर्य असताना पावता महाराष्ट्राचा अर्घ्य त्यास अर्पुली याने आपुल्या उष्ण रुधिराचा चळविला रक्तिमा रम्य तद्बिंबावरती साचा शत्रूवर पडला तुटून शौर्याची शर्थ करून समरात वेचिले प्राण विदित तो नसे कोणाला गोकळ खा लढणेवाला. राष्ट्राच्या रणमैदानात शेवटची लढाई झाली. त्याच्यानंतर मोठी शोकांती झाली. अष्ट्याच्या मैदानात लागला अखेर निकाल. का झाला पराभव. तर आमच्या हातात तलवारी होत्या, गादी होत्या हां. आणि त्यांच्या हातात बंदुका होत्या, तोफा होत्या. बरोबर. हं? जिंकतो कोण. कुठल्याही लढाईमध्ये जिंकतो कोण, तर ज्याच्या हातात नवीन शस्त्र आलेली असतात तो. तो जिंकणार. बरोबर. हं. अष्ट्याच्या रणमैदानात लागला अखेर निकाल. बंदुकीवरी बोथड दे जरी कराल तरी करवा. पाश्चात्य संस्कृती गुणती पौरस्त्य पद्धती फूल. खडगांचा गेला काळ सत्वाला विसरे ढाल. भाले ही कवडी मूल घायाळ होऊनी पडला कोकळ खा लढणेला. त्या लढाईचं वर्णन माधव करताना म्हणतात अष्ट्याचार लढायचं. प्रेतांच्या जागोजाग राशीवर पडल्या राशी रक्ताचे घडले स्थान अष्ट्याच्या रणभूमीसी. लोळल्या धुजा धुडीत उपनिया पूर्व विभवासी. कोरडा कंठ हो मोनी घायाळ शिपाई कोणी. करिताती पाणी पाणी सारी पर्या जरोष ठाला गोकळ खा लढणेवाला. विरोचित शय्येवरती पहुडला पुन्हा नवठाया. हरिलान ज्यामुळे निद्रा, हरिलान ज्यामुळे निद्रा तो सजला निद्रा घ्याया. पातला जरी कल्पांत तरी अंत न या निद्रेला. रक्ताचा वाहुनी पूर, रक्ताचा वाहुनी पूर ये दुर्बलता अनिवार्य. ग्लानी ही वारंवार
क्रूर तरी थरी खडगाला हा घडणे वाला. गेलाय तर पुढचं शेवटचं त्यांनी वर्णन केले. खडखडाट तलवारीचा आता न पुन्हा व्हावयाचा. ही लढाई शेवटची आहे ना. खडखडाट तलवारीचा आता न पुणे व्हायाचा. या पुढे न भगवा झेंडा ओढेही नाचायचा. समरघोष हर हर ऐसा श्रवणी न कधी यायाचा. शांतीचे बसले ठाणे आता न कधी मैदाने. रंगतीन नररुधिराने शमशेर बहादर गेला. गोखरेखा लढणे वाला. तर पुढचं हे संपदा इथे इतिहास. संपदा इथे इतिहास शिवराजाच्या राज्याचा. आता न राहिला काळ मर्दानी पोवाड्यांचा. आटला झाला येथून चैतन्ययुक्त वाणीचा. अष्ट्याचे तरी मैदान. अष्ट्याचे तरी मैदान स्फूर्तीप्रद गाते गान. आठवितो तेथील अजून वृक्षलता पाषाणाला. गोखरेखा लढणे. हे सांगताना मला मुद्दाम सांगावं वाटतं. मी अष्ट्याला जाऊन आलो. त्या अष्ट्याला अजूनही बापू गोखलेंची अष्टी म्हणतात. हां. हे आणि ते रणमैदान साधारणतः किती? प्रचंड मोठं आहे. मी बघून आलो ते सगळं. हां. ते फार वाईट आहे. मराठ्यांचा शेवटचा जो संग्राम आहे तो कुठेतरी काळजात कालवा करतो. मराठ्यांचं राज्य तुटलं आणि देश एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोचला. बऱ्याच दुःखांना भोगावं लागलं त्याला. म्हणजे इंग्रजांचं आणि मराठ्यांचं जे राज्य, या दोघांमध्ये एवढा भेदाभेद की मराठ्यांचं राज्य संपलं आणि इंग्रजांचं राज्य सुरू झालं. म्हणजे शेवटपर्यंत लढलेला फक्त मराठा होता. हो, फक्त मराठा. प्रश्न तो. आणि त्या युद्धाची परिसीमा असते आली की मराठा जेव्हा हरला तेव्हा आपण पुन्हा एकदा गुलामगिरीमध्ये जगलो गेलो. खरं आहे. म्हणजे हा इतिहास गंभीर आहे. त्याचा खूप विचार करण्यासारखा आहे. सुजन हो, तुम्ही ह्या ऐतिहासिक कवितांचं महत्व म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. कवी माधवानी एवढं प्रचंड लिखाण केलं, एवढा इतिहास आपल्या काव्यातून जागवला आणि तेवढा सक्षमपणे देशपांडे सरांनी तो आपल्या समोर मांडला. ह्या प्रत्येक कवितेची वेदना एक वेगळी. देशपांडे सरांशी ज्या वेळेला तुम्ही बोलाल, चर्चा कराल, तेव्हा त्यांच्याकडे एवढा असा प्रचंड साठा आहे माहितीचा. ते स्वतः इतिहास संशोधक आहेतच, पण तरीही त्यांनी प्रत्येक ठिकाण हे फिरून अनुभवलंय. त्यामुळे इतिहासाची रुजवात ते आपल्या अनुभवाने करतात. आणि कवी माधवांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी असे काही शब्द वापरले की त्या शब्दांचा वापर हा अंगावर रोमांच नुसतं आणत नाही, तर आपल्याला एक नवीन चेतना देतो. आणि आता जसं देशपांडे सरांनी सांगितलं की आष्ट्याची जी शेवटची लढाई झाली तिथे बापू गोखले हा शेवटचा सरसेनापती मराठ्यांचा पडला आणि एक देश परकीय साम्राज्याचा पाईक झाला. आणि मग त्यानंतर सुरुवात झाली ती स्वातंत्र्य लढायची. त्यासाठी खूप वर्ष पुन्हा आपल्याला मृतावस्थेतून जाग होण्यासाठी घालवावी लागली. हा इतिहास तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. हे शोकात्मक भाव असतात आणि हाच इतिहास जाणून घेण्यासाठी म्हणून आज आपण कवी माधवांच्या ह्या ऐतिहासिक कविता ऐकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या मनामध्ये रुजतात का कविता पहा. तुम्हालाही याच्यातून बरेच अर्थ निघतील आणि त्या अर्थांचे शोध तुम्ही घेत राहा. पुन्हा भेटू नवीन विषयांसहित. तोपर्यंत धन्यवाद.